मी या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीतर्फे आणि सी.ओ. पाटील महाविद्यालयाच्या वतीने आपलं DY/BSc केमिस्ट्री ह्या विषयाकरता आपले हार्दिक स्वागत करतो. आणि ह्या ऑनलाईन लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कोणत्याही प्रकारे वंचित होता कामा नये आणि जे काही मुद्दे आपण शिकणार आहोत ते चांगल्या प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, म्हणून आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जी केमिस्ट्री आहे ती आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझे नाव डॉक्टर दीपक नगराळे, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. मी आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जो आपला विषय आहे स्किल एनहान्समेंट कोर्स, त्याला आपण ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन केमिस्ट्री असंही म्हणतो, तर त्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर स्किल एनहान्समेंट कोर्सबद्दल आपल्याला माहिती असेलच, कारण की तुम्ही SYला तुमच्याकडे स्किल एनहान्समेंट कोर्स होता आणि तो स्किल एनहान्समेंट कोर्स तुम्ही शिकला आहात. म्हणजे स्किल एनहान्समेंट गेल्या वेळेला तुम्ही शिकत असताना तुम्हाला ॲनालिटिकल केमिस्ट्री हा विषय आहे. ॲनालिटिकलच्या मागच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या अगोदरच तुम्ही त्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत आणि आता DY/BScला आल्यानंतर हे थोडं त्यापेक्षा एक ॲडव्हान्स स्किल आपल्याला या ठिकाणी आत्मसात करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी त्याला पर्टिक्युलर ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन असं हे सिलेबसला आपल्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला ॲनालिसिस कशा पद्धतीने करता येतं ते आपण ह्या पूर्ण प्रक्रियेतून शिकणार आहोत. तर एकूण आपण जर सिलेबस जर पाहिला की त्यात पर्टिक्युलरली ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशनचा तो कोर्स आपल्याला CH505 या पद्धतीने शॉर्टकटमध्ये संबोधला जातो आणि त्या सिलेबसमध्ये आपल्याला एकूण जे युनिट दिलेलं आहे त्या सगळ्या युनिट्सचं एक थोडक्यात जो मागोवा आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ह्या सगळ्या सिलेबसमध्ये जे पहिलं युनिट आपल्याला या ठिकाणी ते शिकायचं आहे ते स्पेक्ट्रोमेट्रीचं आहे. तर स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये बेसिकली ओरिजिन ऑफ स्पेक्ट्रा कुठून होतो आणि त्या स्पेक्ट्राचं इंटरॅक्शन कसं आहे मॅटरसोबत हे आपल्याला या पूर्ण प्रक्रियेतून जाणून घ्यायचं आहे. आणि जाणून घेत असताना त्यामधल्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे ॲडसॉर्प्शन असेल, ॲब्सॉर्प्शन असेल, रिफ्लेक्शन असेल, ट्रान्समिशन असेल, या सगळ्या गोष्टी आणि त्या होण्यामागचे जे कारणं आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमेट्री आहे. इन्फ्रारेडमध्ये आपण त्याची प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन, त्याचा सोर्स काय आहे, ते मोनोक्रोमॅटर इनपुट कसं तयार केलं जातं आणि त्यानंतर सिंगल बीम आणि डबल बीम ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर युनिट 3 जो आहे त्यामध्ये 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये इमिशन स्पेक्ट्रोमेट्री आहे, त्यामध्ये फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री आहे, त्याच्यातले सगळे इन्स्ट्रुमेंटेशन प्रिन्सिपल, त्यातलं त्यात त्याचं ॲप्लिकेशन वगैरे आणि त्यातले लागणारे इंडक्टर, त्यात डिटेक्टर्स वगैरे सगळे आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जो पुढचा जो पॉईंट आहे ते ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्रीचा आहे. त्याच्यामध्ये ॲटम्सचा इन्व्हॉल्वमेंट आहे ॲब्सॉर्प्शनसाठी कशा पद्धतीने ते आपण या ठिकाणी बेसिकली अभ्यास करतो. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे युनिट आहे ते युनिट 4 पोटॅशियोमेट्रीचा आहे. तर पोटॅशियोमेट्रीमध्ये पोटॅशियोमीटर कशा प्रकारे वर्क करतं, त्यामध्ये असलेलं ग्लास पोटॅशियम मेम्ब्रेन आहे किंवा अलग अलग लेयर असेल, बफरचं त्यामध्ये रोल कसा आहे, इलेक्ट्रॉड्स कोणकोणत्या प्रकारचे असतात, इलेक्ट्रॉडचे प्रकार आणि त्यातले ते सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स, हे सगळं आपण पोटॅशियोमेट्रीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढचं जो युनिट आहे युनिट 5 त्यामध्ये pH मीटर आहे. तर pH मीटरमध्ये आपल्याला pH मीटर कशा पद्धतीने वापर करता येऊ शकेल याबद्दलचं आपल्याला या ठिकाणी माहिती जाणून घ्यायची आहे. तर मग आपल्याला जो पहिला युनिट आहे ते युनिट आहे स्पेक्ट्रोमेट्री. ओके. आता स्पेक्ट्रोमेट्रीचं जर एकूण अर्थ जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा झाला तर स्पेक्ट्रोमेट्री ह्या शब्दाच्या अगोदर आपण स्पेक्ट्रोस्कोपी हा आपण नेहमी वापराचा शब्द आहे. स्पेक्ट्रोस्कोपी आणि स्पेक्ट्रोमेट्री हे दोघी एकमेकांसोबत
कनेक्टेड असलेले टर्म्स आहेत, स्पेक्ट्रोस्कोपी आणि स्पेक्ट्रोमेट्री. स्कोपी मीन्स ॲनालिसिस. स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे काय की ज्या वेळेला आपण कंपाऊंडचे फ्रॅगमेंटेशन करतो आणि फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर आपण त्याचं मेजरमेंट करतो व्हेन सबस्टन्स इज इनकॉर्पोरेटेड इन टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि त्यावेळेला जे मिळणार ॲनालिसिस आहे त्याला मेट्री असं संबोधलं जातं. आणि पर्टिक्युलर ज्यावेळेस एखाद्या आपण सबस्टन्सचा मास डिटरमाइन करतो तर मास डिटरमाइन करताना त्याचं फ्रॅगमेंटेशन केलं जातं आणि फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर त्यातलं मेजरमेंट केलं जातं. म्हणजे मेट्री ब्रेकिंग त्याचं पर्टिक्युलरली केलं जातं. ब्रेकिंग केल्यानंतर त्याचं मेजरमेंट पर्टिक्युलरली त्या प्रोसेसमध्ये करून घेतलं जातं आणि त्याला मेट्री हा शब्द वापरला जातो. मग पहिलं जे युनिट आहे स्पेक्ट्रोमेट्री शिकत असताना आपल्याला त्याचं ओरिजिन ऑफ स्पेक्ट्रा हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर, म्हणजे मॅटरचं इंटरॅक्शन कसं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसोबत, ह्या गोष्टी आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे त्यानंतर ॲब्सॉर्प्शन रेडिएशन, म्हणजे एखादं रेडिएशन ॲब्सॉर्ब काही वेळेला होतं, काही वेळेला ते ट्रान्समिट झालेलं असतं. त्यातला जो फरक आहे तो बेसिकली ॲब्सॉर्प्शनच्या बाबतीतला तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सॉल्वंट्स ऑफ स्पेक्ट्रोमेट्री, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह कॅल्क्युलेशन्स, त्याचे बियर्स लॉ आणि लॅम्बर्ट्समध्ये दोघे आपल्याला माहिती आहे. तर त्यातलं महत्त्वाचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत, प्रिन्सिपल आहेत, ते आपण या ठिकाणी बियर्स लॉबद्दल पाहायचं आहे. त्यानंतर मोनोक्रोमॅटिक डिफ्रॅक्शन ग्रेडिंग्स यातल्या इन्स्ट्रुमेंटल भाग आहे की जो आपल्याला इथे आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये असलेलं सेलसुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत. आता सेलसुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट मेजरमेंटसाठी पर्टिक्युलरली इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेस मेजरमेंटसाठी सेटअप करतो त्यावेळेस सॅम्पल आपण सेलमध्ये इंजेक्ट करतो आणि ती सेल जी आहे ती एक्सपोजरसाठी बेसिकली माउंट करत असतो. आणि ते माउंट केलेल्या सेलनंतर त्यातला काही रिस्पॉन्स जो होईल तो डिटेक्टरच्या माध्यमातून डिटेक्ट होतो. त्यामध्ये असलेलं जे कंपोनंट आहे साईट विड्थ, सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर, स्पेक्ट्रोमेट्रिक एरर्स हे नेक्स्ट पॉईंट आहे की ज्यामध्ये आपण एरर डिटरमाइन करतो. इथपर्यंत जो पूर्ण भाग आहे तो इन्स्ट्रुमेंटलचा भाग येतो आणि नंतर पुढे आपण त्याचं एरर्स किती असू शकतात मेजरमेंटचे ते आपण डिटरमाइन करतो. आणि त्यानंतर जो डेव्हिएशनचा भाग आहे, बियर्स लॉपासून जे डेव्हिएशन होतं तर त्याच्या बाबतीतला आपण या ठिकाणी डेरिव्हेशन पाहणार आहोत. नंतर इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन आहे, केमिकल डेव्हिएशन, इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन, नंतर त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम अशा स्वरूपातलं एक पूर्ण चॅप्टर या ठिकाणी आपलं असणार आहे. तर जो पहिला जो आपण मुद्दा या ठिकाणी घेतला तो ओरिजिन. तर स्पेक्ट्राचं ओरिजिन आपण कसं डिटरमाइन करायचं, स्पेक्ट्रा नेमका कुठून येतो. तर याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे काय की ज्या वेळेला आपण एखादं सिंगल रे म्हणणं किंवा सूर्याचं एखादं किरण असेल की त्याला आपण जे स्प्लिटिंग केलं, जसं आपण या पिक्चरमध्ये पाहतो एक प्रिझमच्या सहाय्याने आपण एका सिंगल रेचं स्प्लिटिंग करतो आणि स्प्लिटिंग केल्यानंतर त्या सिंगल रेचं रूपांतर एकापेक्षा जास्त रेजमध्ये आपल्याला विभागलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच काय की रेडिएशनचा जो सोर्स आहे तो कोणता तरी एक रे आहे आणि रेपासून एक वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन त्यामध्ये आपल्याला विभाग करता येतात. ठीक आहे. तर मग अशा प्रकारचा एखादा सोर्स किंवा एखादी सबस्टन्स असेल, ज्या सबस्टन्स एखादं एनर्जी गेन करतो आणि त्यानंतर जर स्वतःपासून जर काही एनर्जी इमिट करत असेल तर दॅट ऑल्सो इज नोन ॲज अ रेडिएशन. आणि त्यासाठी एक सिम्पल जे केमिकल ॲनालिसिसची जी सुरुवात झालेली आहे ती पर्टिक्युलरली स्पेक्ट्राच्या बाबतीत ती 1860पासून त्याची सुरुवात झालेली आहे. द सिस्टमॅटिक ॲट्रिब्युशन ऑफ स्पेक्ट्रा टू द केमिकल एलिमेंट्स बिगिन्स. त्याची सुरुवात ही 1860पासून त्या ठिकाणी झालेली आहे आणि 1860पासून त्याची सुरुवात होऊन त्यासाठी जो व्यक्ती कारणीभूत आहे तो जर्मन फिजिसिस्ट बन्सन आणि क्रिचॉफ्स फाउंड. हे बन्सन अँड क्रिचॉफ्स या दोन्ही प्रकारच्या सायंटिस्टला त्याचं हे जो आपण क्रेडिट आहे तो आपण या ठिकाणी देऊ शकतो.
आणि त्यांनी ते पर्टिक्युलरली बाब शोधली की इमिशन स्पेक्ट्रल लाईन्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करता येऊ शकतात. स्पेक्ट्रल लाईन्स इमिशन जे झालेलं आहे रेडिएशन त्या स्पेक्ट्रल लाईनच्या माध्यमातून आपल्याला ते ऑब्झर्व करता येतात आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं इन त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये बाय युझिंग द लाईट सोर्सेस. सो त्या लाईट सोर्सचा वापर करून त्यांनी त्या लॅबोरेटरीमध्ये केमिकल ॲनालिसिस केलं. they did a chemical analysis and that analysis particularly point is important for our point of view. Okay, next जर समजा आपण त्याच्यात थोड्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर स्पेक्ट्रम जो आहे तर स्पेक्ट्रमचं कन्सिस्ट होणं किंवा स्पेक्ट्रम कशा पद्धतीनं असणं याबद्दल आपण थोडी या ठिकाणी डिस्कस करूया. ऑप्टिक्स इन ऑप्टिक्स म्हणजे जे एखादी गोष्ट दिसणे च्या संदर्भात तिला ऑप्टिक्स असं आपण त्या ठिकाणी म्हणतो किंवा स्पेक्ट्रम इन ऑप्टिक्स द अरेंजमेंट अकॉर्डिंग टू द वेवलेंथ. द अरेंजमेंट अकॉर्डिंग टू द वेवलेंथ. ओके, अरेंजमेंट कॅन बी डिफरंट मॅनर. एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारामध्ये अरेंजमेंट होऊ शकते. वेवलेंथच्या अनुषंगाने वेवलेंथचं पॅरामीटर जर बदललं तर वेवची अरेंजमेंट या ठिकाणी बदलते. आपल्याला माहिती आहे की वेवचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आपण लिहितो. सपोज आपण वेव काढत असताना सिम्पल या फॉर्ममध्ये वेव डिटर्माइन करतो. क्रिस्ट आणि ट्रफ्ट या फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो. सक्सेसिव्ह क्रिस्ट आणि सक्सेसिव्ह ट्रफ्ट जर असेल तर वेवलेंथ त्यामध्ये डिफाईन केली जाते अकॉर्डिंग टू द वेवलेंथ. ठीक आहे. ओके, अरेंजमेंट ऑफ अकॉर्डिंग टू द वेवलेंथ ऑफ विजिबल, अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड लाईट. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या 3 लाईटमध्ये जर अल्ट्राव्हायोलेट, विजिबल आणि इन्फ्रारेड लाईट ह्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या लाईट ते पर्टिक्युलर त्या ठिकाणी वेगवेगळ्या अरेंजमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. विजिबलची वेगळी अरेंजमेंट आहे, अल्ट्राव्हायोलेटची वेगळी अरेंजमेंट आहे, इन्फ्रारेडची वेगळी अरेंजमेंट आहे. अँड इंस्ट्रुमेंट डिझाईन फॉर विज्युअल ऑब्झर्वेशन ऑफ स्पेक्ट्रा इज कॉल्ड. तर पर्टिक्युलरली जो आपला पॉईंट आहे तो इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत आपण या ठिकाणी डिस्कस करणार. इंस्ट्रुमेंट डिझाईन फॉर व्हिज्युअल ऑब्झर्वेशन ऑफ स्पेक्ट्रा. कारण की आपल्याला स्पेक्ट्रा व्हिज्युअली दिसत नाही. स्पेक्ट्रा जो आहे तो आपल्याला व्हिज्युअली दिसणार नाही आणि तर जर आपल्याला त्याला व्हिज्युअली किंवा डोळ्याला दिसण्याजोगं जर आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटची गरज पडते. डिझाईन फॉर द व्हिज्युअल ऑब्झर्वेशन ऑफ स्पेक्ट्रा इज कॉल्ड अ स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, म्हणजे आपल्याला प्लेन पेपरवर एखादं ऑब्झर्वेशन किंवा मेजरमेंट जर मांडलं राहिलं तर ते मांडलेलं ऑब्झर्वेशन आणि मेजरमेंट जर आपल्याला पॅरामीटर्स त्यांचे जर आपल्याला वाचता आले किंवा त्याचे पॅरामीटर जर आपल्याला कशा प्रकारे हे जर पाहता येत असेल आणि ते आपण जर पेपरावर पाहत असू एखादा पेपरवर प्रिंट आउट करून तर आपण त्याला स्पेक्ट्रोस्कोपी असं म्हणतो. त्यानंतर अँड इंस्ट्रुमेंट दॅट फोटोग्राफ और मॅप्स स्पेक्ट्रा इज स्पेक्ट्रोग्राफ. आणि अशा प्रकारचं जेवढे काही जनरेट झालेलं मटेरियल असेल त्याला स्पेक्ट्रोग्राफ असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यातल्या त्यात स्पेक्ट्रोस्कोप्स जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन करून आणि प्रिझमच्या सहाय्याने त्याचे तयार केलेलं त्यांचं एक कॅटेगरी तयार केलेलं असते. सिम्पल वे आपण त्याला असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्यातलं त्यात स्पेक्ट्रा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं क्लासिफिकेशनही करता येतं. त्यातलं त्यात स्पेक्ट्रा कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ फिजिक्स. त्यांचा सोर्स कसा आहे, त्याचं ओरिजिन कसं आहे. जसं आपण म्हटलं की वेवलेंथच्या प्रकारावर किंवा अरेंजमेंटची वेवलेंथची कशी आहे त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. आणि त्याचं ओरिजिन कसं आहे त्याच्यावरसुद्धा आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. आणि त्याचं ओरिजिनच्या बाबतीत त्या 2 प्रकार आपल्याला नेहमी समजतात. तर पहिला जो प्रकार आहे तो इमिशन आहे आणि दुसरा आहे ॲब्सॉर्प्शन आहे. 2च प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये प्रामुख्याने प्रायमरी लेवलला होत असतात. एक इमिशन होऊ शकतं किंवा नंतर ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं. इमिशन होणं म्हणजे काय की एखाद्या पदार्थामधून एखादी ऊर्जा ही उत्सर्जित होणं आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय एखाद्या पदार्थाने एखादी ऊर्जा ही स्वतःमध्ये सामावून घेणं. तर त्याच्या आधारावर आपण त्याचं इमिशन आणि ॲब्सॉर्प्शन टेंडन्सी जी आहे ती आपल्याला स्टडी करता येते. अँड इमिशन स्पेक्ट्रम कन्सिस्ट ऑफ ऑल द रेडिएशन emitted by the atom or molecules. इमिशन म्हणजे काय की इमिशन स्पेक्ट्रम कन्सिस्ट ऑफ ऑल द रेडिएशन इमिटेड. किती प्रकारे त्याने किती ऊर्जा त्याने इमिट केलेली आहे
तर इमिशनच्या बाबतीतला त्यामध्ये ॲटमही असू शकतात, त्याचे होल मॉलिक्युलही असू शकतो. तर दोघांपैकी इमिशन्स जे पॅरामीटर आहे तर याच्या अनुषंगाने आपल्याला ते ऑब्झर्व करता येतात. त्याचप्रमाणे ॲब्सॉर्प्शनच्या बाबतीत हे झालं इमिशनच्या बाबतीत की इमिशन आपल्याला अशा प्रकारे ऑब्झर्व करता येतं. ॲब्सॉर्प्शनच्या बाबतीत जर एखादा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम जर आपल्याला ऑब्झर्व करायचा असेल, ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम जर आपल्याला ऑब्झर्व करायचे असेल तर त्यातला जो पोर्शन ऑफ कंटिन्युअस स्पेक्ट्रा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात कमी झालेला दिसून येतो. पोर्शन कंटिन्युअस स्पेक्ट्रा आर मिसिंग बिकॉज दे हॅव बीन ॲब्सॉर्ब्ड बाय द मीडियम. कारण की ॲब्सॉर्प्शनमध्ये काही प्रमाणात रेडिएशन हे ॲब्सॉर्ब केलं जातं आणि जे काही पॅरामीटर आपल्याला आउटसाईडला मिळणार ते आपल्याला पूर्ण पॅरामीटर्स त्यामध्ये दिसत नाही आणि ते मीडियम थ्रू त्या गोष्टी ॲब्सॉर्ब ते रेडिएशन ॲब्सॉर्ब झालेलं असतं अँड थ्रू विच द लाईट हॅज पास्ड. त्या मीडियममधून काही प्रमाणात रेडिएशन हे ॲब्सॉर्ब झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, तर याच्या आधारावर जे आपण पुढच्या गोष्टी मांडणार आहोत तर अशा प्रकारे आहेत. तर ह्या चित्रामध्ये आपल्याला ज्या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसत आहेत तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दिस वन इज अ हॉट सोर्स. म्हणजे हॉट सोर्स म्हणजे काय, हॉट म्हणजे तुम्ही त्याला गरम करा, तुम्ही त्याला हीट दिली तर आपण त्याला हॉट सोर्स असं म्हणूया. किंवा तर रेडिएशन त्या याच्यावर इम्पार्ट करा, त्यामध्ये एक्स रेडिएशन असेल किंवा त्यामध्ये गॅमा रे असतील. तर कोणत्याही प्रकारचे रेडिएशन जर तुम्ही एखादा सरफेस किंवा एखादा मॅटरवर जर इन्सिडेंट केलं तर इन्सिडेंट केल्यानंतर दॅट मॅटर इज चार्ज अँड गेट एनर्जी. मॅटर काय करतं ते एनर्जी गेन करतं आणि सिम्पली तो जो पॅरामीटर आहे आपण हॉट सोर्स म्हणून या ठिकाणी मेन्शन करतो. त्याने एनर्जी गेन केल्यानंतर तर त्यामध्ये जो बदल झालेला आहे तो आपण या ठिकाणी मांडलेला आहे. तर पहिल्या बदलाकडे आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सॉलिड इज सेड टू बी कंटिन्युअस बिकॉज ऑल वेवलेंथ आर प्रेझेंट. सॉलिड आहे त्याच्यात सगळ्या प्रकारचे वेवलेंथ असतात आणि तो कंटिन्युअस स्पेक्ट्रम या ठिकाणी देतो. कारण की जितक्या प्रमाणात त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलेलं आहे तो सगळ्या प्रकारचे रेडिएशन या ठिकाणी कंटिन्युअसली त्या स्वतःमध्ये तो सोडत असतो. जसं एखादा पदार्थ गरम आहे तर गरम पदार्थ ज्यावेळेस थंड होत असताना तो काही प्रमाणात एनर्जी ह्या ठिकाणी लॉस करत असतो आणि तो रूम टेम्परेचर येण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे जो हॉट सोर्स असेल किंवा एका रेडिएशन आणि भरलेला सोर्स आहे तो सुद्धा रेडिएशन या स्वतःमधून बाहेर काढून स्वतः स्टेबल येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातला दुसरा प्रकार आहे. तर दुसऱ्या प्रकारामध्ये ॲब्सॉर्प्शनचा तो प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आता ॲब्सॉर्प्शनमध्ये बघा तर दोघी स्पेक्ट्रा ज्यावेळेस आपण या ठिकाणी कम्पेअर करतो, जसं आपण आजच्या स्लाईडमध्ये डिस्कशन केलं